पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून उपदेशपर प्रकरणातील आहे. आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला जीवन जगण्याचं सूत्र या अभंगातून सांगत आहेत. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे. आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी आमचे बाळासाहेब महादेव सोलापुरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या द्वितीय श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील, उत्तरेश्वर भगवान जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. विठ्ठल अगदी गोड नियोजन या सोलापुरे कुटुंबियांनी केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. रस्ता जरी खराब असेल तरी लोक चांगले. रस्त्यानं आल्यानंतर मला असं वाटलं परत आपण 1972 मध्ये गेलो का 44 मध्ये गेलो काही कळालं नाही. रस्ता थोडा खराब आहे, म्हणजे थोडा म्हणजे अति थोडा खराब आहे. रस्ता जरी खराब असेल पण अशा रस्त्यामधून सुद्धा अशा सोन्यासारख्या गावामध्ये एवढे सोन्यासारखे माणसं आल्यानंतर कळालं. विठाला विठा मी खूप टाइमावर येणारा कीर्तनकार आहे. मैं देर करता नहीं देर हो जाती है, मैं क्या करू. बरोबर आहे का नाही. रस्त्यानं आता ऊसाचं सीझन असल्यामुळं रस्त्यानं टर्क खूप होते, ट्रॅक्टरही खूप होते. आणि त्यामध्ये रस्ता तुमचा समृद्धी महामार्ग असल्यामुळे माझा 1.5 तास वाया गेला. नाही तर बरोबर 7ला म्हणजे 7ला आपण कीर्तन संपवलं असतं. कीर्तन किती जरी लेट सुरू झालं तरी काळजी करू नका. सुरू करताना नेहमी मी लेटच करतो पण संपवताना वेळेत. विठाला 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 कुंडली गवरदा अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण सर्व जाणकार मंडळी आहात. उत्तरेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये अगदी गोड नियोजन या सोलापुरे कुटुंबियांनी केलंय. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की जमाव करायला थोडं जड जातं. गायक बोलवा, वादक बोलवा, कीर्तनकार बोलवा, पखवाजा बोलवा, पेटी मास्तर बोलवा, माईक सिस्टीम बोलवा. तुमच्या सोलापुरे कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं. गायकही बाहेरून बोलवले, वादकही बाहेरून बोलवले. पेटी मास्तर इथले का बाहेरचे? पेटी मास्तर बाहेरचे, यूट्यूबवाला बाहेरचाचे, माईक सिस्टीमवाला बाहेरचा आहे. फक्त सोलापुरे कुटुंबांनी मला फोन करून सांगितलं नाही 4-5 पिकअप घेऊन माणसं या. तेवढं जर सांगितलं असतं तर परत ताण राहिला नसता तुम्हा केमकर मंडळींना. अगदी सुंदर नियोजन केलंय आणि अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करू. मायबाप जाणं या निसर्गाचा नेम आहे. वर्षश्राद्ध म्हणून करायचं. वर्षश्राद्ध हल्ली कोरोनाच्या नंतर एवढे श्राद्ध वाढले महाराज. कोरोनाच्या अगोदर एवढे श्राद्धाचे कीर्तन होत नव्हते. वर्षश्राद्ध म्हणजे नेमकं आहे तरी काय हो महाराज. वर्षश्राद्ध या शब्दाचा सोपा अर्थ सांगू का तुम्हाला.
श्रद्धेनं जे केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात. श्रद्धेनं जे केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आता या जगामध्ये काही विश्वासाचे पात्र आहे, काही श्रद्धेचे पात्र आहे. या जगामध्ये काही विश्वासाचे पात्र आहे, काही श्रद्धेचे पात्र आहे. मला बसणाऱ्या मंडळीला एक छोटासा प्रश्न करायचा, तुमची तुमच्या मित्रावर श्रद्धा आहे का विश्वास आहे हो? जगातल्या कोणत्याच मित्राची मित्रावर श्रद्धा नसते, मित्रावर काय असतो? विश्वास असतो. बरं, याच्याही पुढचा प्रश्न आहे, तुमची तुमच्या भावावर श्रद्धा आहे का विश्वास आहे? तुमचा तुमच्या भावावर विश्वास आहे, श्रद्धा अजिबात. जगातल्या कोणत्याच भावाची आपल्या भावावर श्रद्धा नसते, त्याच्यावर विश्वास असतो. याच्याही पुढचा प्रश्न विचारतो, थोडा कठीण आहे पण छातीवर दगड ठेवून त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची तुमच्या बायकोवर श्रद्धा आहे का विश्वास आहे? जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते चंदू दादा, बायकोवर विश्वास असतो. अरे बायकोवर विश्वास आहे म्हणून तर संसार एवढ्या आनंदात चालू आहे ना. बायकोचा नवऱ्यावर आहे, नवऱ्याचा बायकोवर आहे म्हणून तर संसाराचं गाडं एवढा आनंदात चालू आहे. नवऱ्याचा जर बायकोवर विश्वास नसेल तर संसार होणार नाही, आणि पत्नीचा जर नवऱ्यावर नसेल तर संसार होणार. मग तुमच्या बायकोवर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. मित्रावर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. भावावर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. पण या जगामध्ये दोन पात्र असे की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे आणि विश्वास सुद्धा आहे. मला एवढंच सांगायचं, देवावर तुमची श्रद्धा आहे का विश्वास आहे हो? उत्तरेश्वर भगवंतावर तुमची श्रद्धा आहे का विश्वास आहे? विश्वासही आहे आणि श्रद्धा सुद्धा आहे. भगवंतावर तुमचा विश्वासही आहे आणि भगवंतावर तुमची काय आहे? श्रद्धा आहे. भगवंत सोडून दुसरं एक पात्र असं आहे की त्याही ठिकाणी माणसाची श्रद्धाही आहे आणि विश्वासही आहे. ज्ञानोबराय तुकोबरायवर तुमची श्रद्धा आहे का विश्वास आहे? ज्ञानोबराय तुकोबरायवर तुमचा श्रद्धाही आहे आणि ज्ञानोबराय तुकोबरायवर तुमचा विश्वासही आहे. प्रमाण किती सुंदर आहे पहा. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे तास झालो त्यांचा, झालो त्यांचा, सर्व भावे तिची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. या विश्वाच्या पाठीवर तुमचं आणि माझं कल्याण संत करू शकतात. मला अजून एक प्रश्न विचारायचा, संत आणि भगवंत सोडल्यानंतर अजून या विश्वामध्ये दोन पात्र असे की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धाही आहे आणि त्या ठिकाणी माणसाचा विश्वास आहे. बसणारे मायबाप थोडा विचार करून उत्तर द्या. तुमची तुमच्या आईवर श्रद्धा आहे का विश्वास आहे हो? जगातल्या प्रत्येक माणसाचा आपल्या आईवर विश्वास सुद्धा आहे आणि आपल्या आईवर काय आहे? श्रद्धाही आहे. आई सोडलं की दुसरंही एक पात्र असं आहे, ते म्हणजे तुमचा आणि माझा बाप. बापावर आपला विश्वासही आहे आणि बापावर आपली काय आहे? श्रद्धा आहे. आणि त्या उपकारातून ऋणी होण्यासाठी तुम्ही आणि मी जो कार्यक्रम राबवलाय त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. विठ्ठल जाणं या निसर्गाचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचा हा कलियुगाचा नेम आहे. कोण राहण्यासाठी आलंय? थोडा आवाज कमी कर दादा माझा. राहण्यासाठी कोणी आलं नाही. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढा कोई बंधा जंजीर. बरेचशा ठिकाणी अंत्ययात्रेला गेल्यानंतर लोक सांगतात, ओ दादा माझ्या बापाने खूप कष्ट केले हो आमच्यासाठी. आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले, आता त्यांचे आरामाचे दिवस आले, आता त्यांच्या तीर्थयात्रेचे दिवस आले. एवढा मोठा वटवृक्ष उभा केला आणि आमचे वडील आम्हाला सोडून गेले. काही सांगतात आई सोडून गेली, काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात मैत्रीण सोडून गेली. इथं जेवढे काही कीर्तनासाठी उपस्थित मायबाप आहे त्यांनी माझं एक वाक्य हृदयावर अंडरलाईन करून घ्या. लोक तुम्हालाही सोडून गेले गड्यानून, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक
तुम्हालाही सोडून गेले लोक, मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. कारण तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव केम नाहीये. तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव करमाळा नाहीये, सोलापूर नाहीये, महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये, हिंदुस्थान नाहीये, इंडिया नाहीये. तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव मृत्यू लोक आहे. कोणतं आहे? आणि या मृत्यू लोकाचा एक नेम आहे गड्यानो, जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. किती गोड प्रमाण माझ्या तुकोबऱ्याने खर्च केलं. एथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीवकी, एरते पामर जीव किती हो, एरते पामर जीव किती. एथ नाही उरो. बाहेरचा आवाज तुताऱ्या लावलेला आहे का? हा, थोडं कमी कर. एथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्यानी माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसणारे मायबाप. जाणं तुमच्याही हातात नाही गड्यानो, जाणं माझ्याही हातात नाही. थोडं लक्ष द्या माझ्याकडं. जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण आमच्या बाळासाहेबांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे, वडीलधारी मंडळी बसलेले, त्यांनी या वर्षश्राद्धातून एक वाक्य घेऊन जा. जाणं जरी तुमच्याने माझ्या हातात नसल, पण कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. अरे या महाराष्ट्रामध्ये आम्ही असे हजारो बाप पाहिले की ते बाप जिवंतपणी पोरं त्यांना भाकरी घालत नाहीये. या महाराष्ट्रामध्ये आम्ही असे काही बाप पाहिले की तिथं जिवंतपणी पोरं त्यांना बोलत सुद्धा नाहीये. या महाराष्ट्रामध्ये आम्ही असे काही पोरं पाहिले की त्यांनी जिवंत बापाला वृद्ध आश्रममध्ये टाकलं. कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असून त्यांना बापाची अडचण होती, मायाची अडचण होती. पण मला सांगायला अभिमान वाटतो की या महाराष्ट्रामध्ये असे काही मुलं आहे की आपला बाप जाऊन 2 वर्ष झाले तरी त्यांचा पुण्यतिथीचा सोहळा एवढ्या थाटामाटात करणारं सोलापूर, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद आहे. अभंग मी नाथ महाराजांचा घेतलाय. मला अभंगाची भूमिका तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. या अभंगामध्ये नाथ महाराज तुम्हाला आणि मला उपदेश करत आहेत. महाराज, उपदेश करण्यासाठी माणसाचा अधिकार असावा लागतो. कोणीही कोणाला उपदेश करायचं नाही. हल्ली महाराष्ट्रामध्ये असं झालंय, उठसूट कोणी उपदेश परच बोलतंय. महाराज, विनंती पर कोणी बोलायला तयार नाहीये, करुणा पर कोणी बोलायला तयार नाहीये, मागणी कोणी मागायला तयार नाहीये. जो तो येतोय आणि उपदेश करतोय. ज्या नाथ महाराजांनी तुम्हाला आणि मला उपदेश केलाय, त्या नाथ महाराजाचं जीवनचरित्र जर डोळ्यासमोर ठेवलं तर कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अरे नाथ महाराज जर देवपूजेसाठी बसले तर कर्तुमा अन्यथा कर्तुम, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा माझा चंदन उगळून देण्यासाठी कोण होतंय? जगाचा मालक होता. मग एवढा ज्या महात्म्याचा अधिकार आहे, संत मालिकेमध्ये सर्वात ऐश्वर्य संपन्न संत म्हणून ज्या महात्म्याचा उल्लेख आलाय ते नाथ महाराज आहेत. प्रमाण किती गोडे नामदेवरायच्या गाथ्यामध्ये पहा. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा.
ऊन लागल माय सावली ते. बाळ्या सांगतो का आई माझे 4-5 मित्र खेळतायत आणि मला एकट्याला कसं ऊन लागल. त्यावेळेस आईच्या मुखातले उद्गार पहा किती गोडे. आई सांगते बाळ्या त्यांना मरू दे तू सावली ते. काय म्हणते आई, बाळ्या त्यांना मरू दे तू सावली ते. महाराजांचं प्रमाण आहे आपुलियाचा कळवळा आणि क बाळावरी नव्हे. वेडे होते का महाराज. बापन करी ऐसे माय. साधू संतांचे उपकार माणसावर मायबापापेक्षाही मोठे. एक मनुष्य तुकोबरायकडे गेला, बाबा उपकार आहे उपकार आहे उपकार आहे उपकार. नेमके उपकार तरी काय आहे. किती गोड प्रमाण आहे. मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी जागवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक म्हणतील महाराज आम्ही झोपलेले आहे का. नाही ना. एवढं सुंदर नियोजन या सोलापुरी कुटुंबियांनी केलं. एवढी गोड माईक सिस्टीम आहे, एवढे सुंदर गायक बोलवले, एवढं सुंदर वातावरण केलंय. हे झोपिता असताना केलं का जागृतावस्थेमध्ये केलंय. तुम्ही एवढी शेती पिकवता, तुमचा परिसर ऊसानं चांगला आहे, म्हणजे सगळा 100% ऊस आहे, पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही शेतामध्ये एवढी मशागत घेता, एवढं चांगलं काम करता, हे झोपिता असताना करता का जागृती अवस्थेमध्ये. अरे पोरांना इंजिनियर करता, MBBS करता, डॉक्टर करता, एवढं सगळं जे नियोजन करता हे तुम्ही झोपीत नाही करत, जागृतीतच करताय. पण तुकोबराय सांगतात तुम्ही झोपलेले आहात असा माझा आरोप नाहीये. सगळेच जण जागे, पण जागे संसारात आहे, परमार्थाविषयी झोपलेले. जागे का आपण थोडे आहे का महाराज. पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो, माझ्या पोरीचं लग्नाचं कसं होईल. ती चालायला लागत नाही तरी याला तिच्या लग्नाची काळजी आहे. 2029च्या आमदारकीची तयारी लोकांनी आतापासून सुरू केली. जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी लोकांनी भेटीगाठी सुरू केल्या. मग सगळ्या गोष्टीची तयारी करताय. बसणाऱ्या मंडळीला माझी एक विनंती आहे, तुम्ही सगळे जागृत आहात, मग तुकोबराय तुम्हाला झोपा जागे का हवा म्हणतात. याचं कारण जागृतीत आपण संसारात आहोत, परमार्थात आपण सगळे मंडळी झोपलेले आहोत. आणि परमार्थाविषयी झोपलेल्या प्रत्येक मायबापाला साधू संतांनी जाग केलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. बसणारे मायबाप, रात्रंदिवस साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागृत केलंय. माणसाच्या जीवनाचं इति गुहेत मग कोहम कथमिदम जातम. मागच्या साऊंडचा आवाज वाढव दादा, माग आवाज कमी येतोय ना यांना, मागचा आवाज वाढव, पुढचा थोडा कमी ठेव. कोहम कथमिदम जातम. मी आलोय कुठून, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, या सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलाय. नुसती माणसाची धावपळ चालू आहे. भागवतामध्ये एक श्लोक किती सुंदर आहे पहा. काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो. त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत, जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल त्या दिवशी ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी उघडा, ओवी तुम्हाला आठवल. हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे,
क्षणभंगूर जीवन की कली का कल प्रातको खिली ना खिली. मायबाप, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. मग सगळ्या गोष्टीची तयारी करणारे मायबाप, इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे, जेवढे काही वडीलधारे मंडळी बसलेले आहे, सगळ्या गोष्टीची तयारी करणारे तुम्ही लोक. तुम्ही मरणारे, मीही मरणारे. या मरणाची कधी तयारी करणारे? काही लोक म्हणतात मरणाची बी तयारी असते. हो, मरणाची सुद्धा तयारी आहे ना. श्वास श्वास पर कृष्ण भजी बुधा सासना खोय, ना जाणीस श्वास की आवन होय न होय. काय गोड सांगतात महाराज नाथ बाबा, किती सुंदर प्रमाणे पहा. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरी, करा रे बापानो साधन हरी, करा रे बापानो साधन हरीचे, 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 झनी करणीचे करुण का, झनी करणीचे करुण का, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. जय करणीचे जय करणीचे करुणा, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. किती गोड नाथबाबाने सांगितले. करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. या प्रमाणाच्या पुढचं प्रमाण खूप सुंदर आहे. येणेनो हे जन्म, यमाची यातना, ऐशी या साधना करा. काही बसणारे मंडळी, असं साधन करा की जगाला ज्या गोष्टीची भीती त्याच्या तोंडात तुम्हाला मारता आलं पाहिजे. तुम्ही गावावर विजय मिळू शकता. तुम्ही जर बुद्धिमान असाल तर एका गावावर तुम्ही 50-50 वर्ष सरपंच राहू शकता. एवढी ताकद तुमच्याकडे कौशल्य असेल, राहू शकता. तुम्ही तालुक्यावर विजय मिळू शकता, जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर, देशावर, पण या जगावर विजय मिळू शकता. पण या जगात एक गोष्ट अशी, ती म्हणजे काळ. त्या काळावर आतापर्यंत कोणाला विजय मिळवता आला नाहीये. मी माफी मागून एक वाक्य बोलू का महाराज? या जगात सगळ्यात इमानदार माणूस जर कोण असेल तर काळ आहे महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का? सगळं जग मॅनेज झालं, पण ते काही बिचारा अजून मॅनेज झालं? अहो, गाडीत बसणारे मॅनेज झाले हो, महाराज लोक मॅनेज झाले, सगळे मॅनेज केले या पुढाऱ्यांनी. पण अजून यम कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला? आणि बसणारे मायबाप, लिहून ठेवा वाक्य माझं हृदयावर. ज्या दिवशी यम मॅनेज होईल ना, त्या दिवशी आपल्यासारखे गरीबच मरतील, मोठे मोठे बोके मारणार. यम नेण्यासाठी आला की ते चेक काढून देतील, जेवढी अमाऊंट टाकायची तेवढी टाक, मी आताच निवडून आलो, 5 वर्ष माझ्या गावात येऊ नको. महाराज, असा जो यम आहे, त्या यमाच्या थोबाडीत जर मारायचे असेल, तुका म्हणे काळा हाना तोंडा, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? भाता बरा हरी रामबाने. सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागृत करण्याचा प्रयत्न केलाय. काय तू कोबरायचं गोड प्रमाणे? तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या श्रीवंत देह जाणार सकळ, श्रीवंत देह जाणार सकळ. नका डोळे धुरे म्हणून निराहो, नका डोळे धुरे
व्यवहारे. नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहो. बनणारे बाग मी झुला झाल्या बनणारे. हो, सारंग राग येतो, खूप सुंदर आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरुणे राहो. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, या संधीचं सोनं करा. बसणारे मायबाप, करोनासारखी महामारी आल्यानंतर आमच्यासारख्या संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या लोकांना असं वाटलं होतं करोनाच्या नंतर लोक धार्मिक होतील. बाबाजी, आपको मराठी आती है? मराठी येते का? हां, मग काही ताण नाही. तुमचा वेश उत्तर प्रदेशचा दिसला त्याच्यामुळं बरं मला वाटलं तुम्ही तिकडचेच महात्मा आहात. मराठी येते ना तुम्हाला? हां. करोनाच्या नंतर आपल्याला असं वाटलं होतं लोक माळकरी होतील, लोक देवदेव करतील. हां, असं काहीच झालेलं नाहीये. कोरोनाच्या नंतर लोक जास्त बिघडले महाराज. लोकांना माहिती आहे आता कोणताही रोग कधी येऊ शकतो. खाऊन घ्या, पिऊन घ्या. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खाण्यापिण्यामध्ये जर कोणाचा जिल्ह्याचा नंबर येत असेल तर तुमचा जिल्हा पहिल्या नंबरला आहे. एखाद्या महाराजाला जर रात्री प्रवासात भूक लागली तर कमीत कमी 50 किलोमीटर व्हेजिटेरियन हॉटेल सुद्धा सापडत नाही. एवढं सुंदर परिसर आहे हा. बरोबर आहे का नाही महाराज? इकडची भाषा सुद्धा कधी आला महाराज, अरे का मारतो का काय, काही बोल ना प्रेमानं. मला तर एवढी कधी कधी मनात शंका आहे, एवढं तुम्ही बोलता कडक, एवढं सगळं करता, पांडुरंग परमात्मा कसा तुमच्या जिल्ह्यात राहिला असेल? मोठा प्रश्न आहे का? एवढा गोड माणूस तुमच्या जिल्ह्यात कसा टिकला? कठीण आहे. बरोबर आहे का नाही? पण खरं सांगू का, सोलापूरचे लोक बोलायला जरी कडक असेल पण सोलापूरचे लोक मनानं खूप चांगले आहेत. खरं सांगतो, बरोबर आहे का नाही? म्हणून मला एवढीच विनंती करायची तुम्हाला, कुठून आलोय, काय करायचं, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. माणसाची धावपळ चालू आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एकमुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षी न फावला, माया वेष्टीला जीव माझा. आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलोय. फक्त धावपळ चालू आहे. आणि ज्यावेळेस नाथ महाराजांनी तुमच्या आणि माझ्याकडे पाहिलं, हे बाबा नो, संसार करू नका असं नाहीये. संसारी असावे असोनी संसार करू. जगातल्या संप्रदायातल्या कोणत्याच साधूने तुम्हाला संसाराचा त्याग नाही करायचा सांगितला. संसारातच राहा, पण संसारात राहत असताना कमळासारखं राहा. असणारी मंडळी, कमळाचा एक चांगला गुण सांगतो आणि कमळाचा एक वाईट गुण सांगतो. कमळ कधीच चांगल्या पाण्यात उगवत नाही, हा कमळाचा वाईट गुण आहे. कमळ हे कधीच चांगल्या पाण्यात उगवत नाही, हा कमळाचा वाईट गुण आहे. आणि कमळाचा चांगला गुण सांगू का, कमळ घाणीत उगवतं पण घाणीचा एक शिंतोडा स्वतःच्या अंगाला लावून घेत नाही, हा कमळाचा चांगला गुण आहे. म्हणून कमळासारखं राहा. संसारी असावे असोनी नसावे. जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेनं चाललंय असं समजा. अरे गवळणींनी घर नाही सोडलं रे गड्यांनो. गवळणींनी स्वधर्माचा त्याग नाही केला. गवळणीला नवरा होता, पोरं होते, सासू सासरे सगळे काही होते. गवळणींचा धंदा सुद्धा दही दूध लोणी विकण्याचा होता. पण भगवंताचं चिंतन अंतकरणातलं सोडलं नाही. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. मथुरेला जर गेल्या ना दही दूध तूप लोणी घेऊन, तर डोक्यावर दही दूध तूप राहायचं. पण भगवंताचं भजन, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. अंतकरणात भगवंताचं चिंतन असायचं. त्याच्यामुळं बाजारात जरी गेल्या, जे मनात येते तोंडा वाटे. आणि मग अंतकरणात जर भगवंताचं चिंतन असेल तर तोंडातून काय यायचं? महाराज सांगतात, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, 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 गोविंद गोविंद
जवळ बसणारी मंडळी लक्ष द्या. चिंतन कोणाचं होतं? भगवंताचं अंतःकरणामध्ये. करत होत्या धंदा. करत काय होत्या? त्यांनी धंद्यात परमार्थ केला, आपण परमार्थाचा धंदा केलाय. नाही कळलं? चला पुढं, ताण नका घेऊ एवढा. त्यांनी धंद्यात सुद्धा परमार्थ केलाय आणि आपण परमार्थाचा सुद्धा धंदा केलाय. नाही कळलं? चांगली गोष्ट आहे. पांडुरंगा, उत्तरेश्वर भगवंता, हे लोक असेच साधे राहू दे रे बाबा. काय करणार आहे आता? गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हा सती मथुरेच्या गे. माया हो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. उद्या एखादी माय माऊली तुमच्या गल्लीमध्ये आली, तिच्या डोक्यावर बटाटे, वांगे, कांदे आहे, आणि तुमच्याकडे पाहून जर ती म्हणली, विठ्ठल घ्या कोणी, पांडुरंग घ्या गे, असं जर म्हणले तर तुम्ही काय विचार करसाल माया हो? तुम्ही एवढाच विचार करसाल, बाई नक्की या पोरीच्या गोळ्या संपलेल्या आहेत, ही मेंटल झालेली आहे. गोवळणी ज्या वेळेस म्हणायच्या, गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या गे, त्यावेळेस लोकांची प्रतिक्रिया, तव तव हा सती मथुरेच्या गे, गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या गे. निराश व्हायच्या गवळणी. त्यावेळेस निराश झालेल्या गवळणीला तुकोबरायाने सांगायचं, तू का म्हणे हासे जन, 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 का म्हणे हासे जन, का म्हणे हासे जन, तू का म्हणे हासे जन, तू का म्हणे हासे जन, तू का म्हणे हासे जन. नाही कानत ठाई हो, नाही कानत ठाई ठाई, देखला डोळा बैसला मनी, देखला डोळा बैसला मनी. नाही कानत गवळणी ज्या वेळेस म्हणायच्या, गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या, तव तव हा सती, आणि परमार्थ करणाऱ्या लोकांना लोक हसणारच आहे. लोग कहे मेरा भय रे बावरी, लोग कहे मेरा भय रे बावरी, लोग कहे मेरा हो गई बावरी, लोग कहे मेरा हो गई बावरी. लोग कहे, लोग कहे, लोग कहे, लोग कहे मेरा ये रे बावरी. जय हो. बाप कहे, बाप कहे, बाप कहे फूल नासी रे, बाप कहे फूल नासी, घुंगर बांधा मेरा पग, घुंगर बांधा मेरा नाच रे, पग घुंगर बांधा मेरा नाच, मेरा नाच रे. समाजात हसतो यात नवल नाहीये महाराज. मीराबाईचं तर दुर्भाग्य असं होतं की जन्मदाता बाप म्हणत होता, बाप कहे कुलनासी, ओ विष का प्याला राजा जी ने भेजा, पीबत मीरा हसी रे, पीबत मीरा हसी. माय बाप, एवढे तर वाईट दिवस तुमच्याने माझ्यावर नाही. माया हो, तुम्ही इथून घरी गेल्या, कीर्तन ऐकून गेल्या, आणि तुमच्या सासून तुम्हाला वीज दिला, असं झालं का महाराज? हा तुम्ही देसाल तो भाग वेगळा आहे.
तुम्ही सासूला देसाल तो भाग वेगळा आहे, सासू तुम्हाला देऊ शकत. आता कशाचं वातावरण राहिलं? तरुणी प्रभुता आगे हे शालको बुद्धिदायका हा कन्या विक्रयो लोभा दंपत्तीनांच कल्कनम. एक जुना काळ असा होता, सासू पाहिली की सुनाशी थरथर 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 कापत होती. आता उलट झालं, आता सून पाहिली की सासू. हे मी नाही बोलत, भागवताचार्य बोलतात की तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायका हा कन्या विक्रयो लोभा दंपत्तीनांचे कल्कनम. म्हणून बसणारे मंडळी, प्रत्येकाला या संसारातून जायचंय ना, मग संसार सोडू नका असं नाहीये, संसार करा. अरे तुमच्या आणि माझ्यासारख्या मानवाला पटवून देण्यासाठी माझ्या नाथ महाराजांनी एका प्राण्याचा उदाहरण दिलंय, अभंगाचं पहिलं. जे उदाहरण दिले ते किती सुंदर आहे महाराज. पक्षी अंगणी उतरते. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, आपण दारामध्ये काही वाळवण वाळा घालतो, मूग असेल, उडीद असेल, गहू असेल, ज्वारी असेल. मग मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला सर्व मंडळी करायचा आहे. एखादा पक्षी आला, त्याच्या पोटाला जेवढं लागतं तेवढं तो धान्य खातो आणि तो निघून जातो. आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये एखाद्या पक्षाने एफडी केलेली पाहिली का हो? नाही. चला, एखाद्या पक्षाने 2-4 फ्लॅट घेतलेले पाहिले का आपल्या लेकरासाठी? नाही. बरं चला, एखाद्या पक्षाने कधी हेल्थ इन्शुरन्स काढलेलं पाहिलं? नाही. बरं, भारतीय जीवन विमा निगम पॉलिसी, एखादी पॉलिसी पोरीच्या लग्नासाठी पक्षाने? मग पक्षी जर त्याचा विचार करत नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय विचार करावा? आपण तो किती विचार करतोय महाराज. अरे माझी सर्वांना विनंती आहे, एका मोठ्या माणसाच्या मुखातलं वाक्य सांगतो गड्यानो. उद्याचा विचार करून आजची रात्र वाया घालणारा जगातला सगळ्यात मोठा मूर्ख माणूस आहे महाराज. नियोजन करू नये असं नाहीये, पण नियोजन कशाचं करावं? शाश्वत गोष्टीचं नियोजन करावं. अशाश्वत गोष्टीचं काय नियोजन करायचं महाराज? अरे तुमच्या देहाचा भरोसाच नाहीये तर तुम्ही नियोजन कशाचं करणार आहे? बरोबर आहे का नाही? कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कधी येईल काही सांगता येत? बसणारे मंडळी लिहून ठेवा माझं एक वाक्य.
पूर्वी माणसं मरण्यासाठी म्हातारा व्हावं लागत होतं, आता म्हातारा व्हायची गरज नाही तुम्हाला. हे जे जुने म्हातारे दिसतात ना या कीर्तनाला बसलेल्या म्हाताऱ्या पाहून घ्या, त्यांचे फोटो काढून ठेवा, कारण आपण म्हातारे होणार नाही आता. तुमचं आणि माझी वर्षाची वया मर्यादाच 50 आहे. 50च्या पुढं आपण जगू शकत, कारण जेवढं झपाट्यानं आपण पुढं चाललोय तेवढं झपाट्यानं आपलं मरण जवळ यायला लागलंय महाराज. पूर्वी गावामध्ये जर एखादा म्हातारा मेला तर तो फक्त वयस्कर झाल्यावर मरत होता. आता 10 आणि 15 वर्षाच्या मुलांना सुद्धा हृदयविकाराचे झटके यायला लागले. कोणता दिवस माणसाच्या जीवनात कसा येईल काही सांगता येत नाहीये. पूर्वी माणसाला काहीच नव्हतं महाराज, एकदम लोक संयमानं राहत होते, संयमानं खात होते. 72चा दुष्काळ पडला, लोकांना खायला भेटत नव्हतं. ज्यांनी 72चा दुष्काळ पाहिला, लोक सांगायचे महाराज आम्ही चिचीचा पाला खाल्ला हो, 8-8 दिवस पाणी प्यायला भेटत नव्हतं, तरी लोकांनी आत्महत्या केली नाहीये. मग 72च्या दुष्काळामध्ये पाणी नव्हतं तरी लोकांनी आत्महत्या केली नाही. आता सगळं काही असून लोक आत्महत्या का करतात? आता दुष्काळ जरी कमी असला तरी लोक विचाराने भिकारी झालेले आहे महाराज. ज्याला त्याला श्रीमंत व्हायचंय, ज्याला त्याला मोठं व्हायचंय, ते कसं व्हायचंय? कष्ट न करता श्रीमंत व्हायचं, अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय. 2 गोष्टी लक्ष देऊन ऐका बरं. कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर लोक केबीसी मध्ये गेले ना महाराज. कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर लोक शेअर मार्केटमध्ये गेले ना. कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर लोक भिशी मध्ये गेले ना महाराज. गेले ना, बरबाद झाले. बरोबर आहे का नाही? रिझर्व्ह बँकेनं तुम्हाला नॅशनलाइज रेट काढून दिला की 6.5% वर तुम्हाला आम्ही व्याजदर देऊ शकत. नॅशनलाइज बँकेनं 7.5% सांगितलंय आणि पतसंस्था सांगते की मी तुम्हाला 9% वर देऊ शकत. अरे मग तुम्ही सगळे बुद्धिमान लोक आहात. एखादा माणूस जर तुम्हाला 1 लाखाचे 10,000 देत असेल तर थोडं तरी डोक्याचा उपयोग करा ना. की असं कोणतं डेव्हलपमेंट असेल की हा लाखाचे 10,000 का म्हणून देतोय? तो फक्त 2च महिने देतो. 2 हप्ते दिले तरी तो 80,000 फायद्यात आहे. श्रीमंत होण्याच्या नादात लोक ऑनलाईन रमीमध्ये बर्बाद झाले. श्रीमंत होण्याच्या नादात लोक केबीसी मध्ये गेले. श्रीमंत होण्याच्या नादात, आणि खरं सांगू का महाराज तुम्हाला, अरे इथं रात्रंदिवस आपले मायबाप कष्ट करतात तरी त्यांच्या डोक्यावरचे पत्र बदलले नाही अजून. माझा शेतकरी सकाळी 8 वाजता शेतात गेला, संध्याकाळी 6 वाजता घरी येतो. 4 बैलाचं काम एखादा शेतकरी करतो तरी तो बिचारा फक्त जन्मामध्ये एका पोरीचं लग्न करू शकतो महाराज, जर एखादं साधं घर बांधू शकतो. कष्ट करून जर आपल्या घरावरचे पत्र बदलले नाही तर तुम्ही रमी खेळून 2-4 कोटीचे मालक होसाल. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर आतापर्यंतचा इतिहास आहे, मी नारदाच्या गादीवर सांगतो, ज्यांनी ज्यांनी शेअर मार्केट खेळलं महाराज ते 100%पैकी 100% सगळे बर्बादच झालेले. त्यातला कोणी श्रीमंत नाही झाला. ते दिसतंय फक्त, ते तुम्हाला दिसण्यासाठी चांगली गाडी घालल, घरची परिस्थिती नाजूक जरी असली तरी ते इन घेऊन फिरल तुमच्या समोर. हप्त्यावर मोबाईल घेईल, ते आयफोन घेईल, आणि तुम्हाला वाटतो बाबा आता साधा फोन माणूस हा आयफोन घ्यायला लागला. तो शेअर मार्केटमुळे नाही, तुमच्या खिशातले पैसे काढण्यासाठी राबवलेली त्याने ती योजना आहे. म्हणून कष्ट न करता कोणी श्रीमंत होऊ शकत नाही एक, आणि अभ्यास न करता कोणी ज्ञानी कसा होईल महाराज. प्रारब्धानं तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता, प्रारब्धानं अभ्यास नाही होणार बरं. प्रारब्धानं तुमच्याकडून अभ्यास होणार नाहीये. प्रारब्धानं लोक तुम्हाला मानतील. माझ्या गुरुजीचे वाक्य कधीच वाया जाणार नाही. ते म्हणतात तुम्ही येड्यातले शायने. काय शब्द वापरतात ते? तुम्ही येड्यातले शायने. ज्या दिवशी शायनेची परीक्षा होईल त्या दिवशी तुम्हाला पंक्तीत बसवल्या जाणार. प्रारब्धाने तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. प्रारब्धाने, अरे प्रारब्धाने तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ शकता. प्रारब्धाने तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकता. पण तुम्हाला IAS व्हायचं असेल तर अभ्यासच करावा लागेल. IAS माणूस आतापर्यंत महाराष्ट्रात कधी प्रारब्धान झाला नाहीये. IPS माणूस कोणताच प्रारब्धान झाला. अरे IAS होण्यासाठी, IPS होण्यासाठी 16 तास अभ्यास करावा लागतो. हा, प्रारब्धानं तुम्ही 5वी जरी फेल असले तरी तुम्ही आमदार होऊ शकता. प्रारब्धानं तुम्ही खासदार होऊ शकता. खासदार नाही, तुम्ही मंत्री होऊ शकता. तुम्ही देशाचे पंतप्रधान होऊ शकता. कशानं? तुमच्या प्रारब्धानं. पण तुम्हाला जर IAS व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. कारण अभ्यासच का म्हणे, कारण अभ्यासच का म्हणे, कारण अभ्यासच का म्हणे, कारण अभ्यासच का म्हणे. साध्य साध्य करिता याचा, असाध्य साध्य करिता याचा, साध्य साध्य करिता याचा, असाध्य साध्य करिता याचा. कारण अभ्यासच का म्हणे, कारण अभ्यासच का म्हणे.
कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून 2 गोष्टी लिहून ठेवा गड्यांनो. नको त्या गोष्टीसाठी जास्त वेळ वाया नका घालू. संसाराचं गणित सुटलं नाही, सुटवण्याच्या भानगडीत पडू नका. 2 ओव्या ज्ञानोबरायच्या सांगतो. बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यूलोकीची घडले, हाटवेळे येणे मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंथरोनी गळाच्या. संसाराचं गणित सांगत असताना माझे गुरुजी मला एक उदाहरण सांगतात. संसार म्हणजे केळीचं पान आहे मायाव. कशाचं पान आहे? संसार म्हणजे कशाचं पान आहे? आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली, दोरा द्यायला सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत मला केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल मायाव तसं ते फाटतं, शिवता येत. तसं आपल्याला असं वाटतं की लग्न झाल्यावर माझं बरं होईल, लग्न झाल्यावर असं वाटतं पोरगं झाल्यावर माझं बरं होईल, पोरगं थोडं मोठं झाल्यावर बरं होईल, पोरगाला नोकरी लागल्यानंतर बरं होईल, सूनबाई आल्यानंतर बरं होईल. माया खरं सांगा बरं कधी होतं? ज्या दिवशी लेकराचं लग्न होतं, तुम्हाला सूनबाई येते आणि ती सूनबाई तुमच्या कमरात लात घालून ज्यावेळेस तुम्हाला घराच्या बाहेर काढती, त्या दिवशी जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले. संसारामध्ये बरं होण्याची अपेक्षा करूच नका. संसारामध्ये अरे सगळ्यांचे प्रमाण पाठ आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि सुखाचा विचार, सुख पाहता जवा पाडे दुःख. मग संसाराचं गणित जर सुटत नाही, बरं सोडवण्याचे प्रयत्न केले नाही का? केले ना महाराज. कोणाचे परिपूर्ण नाही झाले. आज मेला पण जमेला, बाप मसना गेला. आज मेला पण जमेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. आपल्या बाप दादानं तेच कुटाने केले, आपल्या बापानं तेच केले, तुम्ही तेच करता. पण आतापर्यंत संसाराचं गणित सुटलं. महाराजांचं प्रमाण घ्या. करता बरोबरी दुरावासी दूरी, भावाची पुरी वहावती, भवाची पुरी वहावती हे बरोबरी, दुरावती दूरी भवाची पुरी वहावती, भवाची पुरी वहावती. दुरी भावाची हे पुरी वाहावसी. संसाराचं गणित असं आहे, आपल्याला कापसाचे 4 लाख रुपये होणार असेल, ऊसाचे 4 लाखाचा चेक आपला घरी यायचा असेल, तर 5.5 लाखाचं गड्डं अगोदरच पडेल असतं. ते गड्डं भरून 1.5 लाख परत कर्ज होतं. संसाराचं गणित सुटलं नाहीये. मग महाराज संसारात राहत असताना नाथबाबा सांगतात, पक्षी अंगणी उतरती, जे कागून तोने राहती. जसं पक्ष्याचं खाद्य झालं की तो उडून जातोय, तसं एक दिवस तुम्हाला या संसाररूपी समुद्रातून जायचंय. फक्त पक्षाचा आदर्श घ्या, संसारात राहा, पण राहा कोटपर्यंत, जोपर्यंत तुमच्या प्रारब्धाची दोरी तुटत नाही. अभंगाचं 2रं चरण. कैसे आसावे संसारी, 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 कैसे आसावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी,
छंदाच्या द्वितीय चरणामध्ये नाथबाबा सांगतात, पक्षी जसं अंगणात उतरतो, जेवढं लागतं तेवढं खातो, निघून जातो, तैसे असावे संसारी. बाकीचा ताण घेऊ, माझ्या नातवाचं कसं होईल, ताण नको घेऊ, तू टेन्शन घेऊ, तू तुझं पाय. तुझा आता जिवंतपणे खायचा मिळणे, नातवाचा विचार कशाला करतो? अजिबात लोड नको घेऊ. तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची. प्राचीनाची या शब्दाचा अर्थ आहे प्रारब्धाची दोरी. जोपर्यंत तुमच्या प्रारब्धाची दोरी जिवंत आहे, शिल्लक आहे, तोपर्यंत जगा गाड्यानो. ज्या दिवशी यमाचा मिस कॉल येईल ना, तुम्ही कीर्तनात राहा किंवा बेडरूममध्ये राहा. अहो काही टॉयलेटमध्ये मेले हो, टॉयलेट तोडून त्यांना बाहेर काढावं लागलं. वरून एकदा कॉल आला की तुम्हाला उठवाच लागतो, तू इच्छा असो नसो उचलावच लागत. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, हो पिंजरा खाली, पिंजरा खाली. बसणारे मायबाप, एक दिवस प्रत्येकाला जायचं ना. ते जाण्याच्या अगोदर माणसाने श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास ना खोय, ना जाने सश्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका जाऊ देऊ. जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय समजा. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. बसणारे मायबाप, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना. देवाला तुम्हाला जर वाचवायचं असेल ना महाराज, तो कसंही वाचवणार म्हणजे वाचवणार. पाठीमाग 6-7 महिन्यापूर्वी अहमदाबादला एक विमान लॉस झालं, माहिती ना तुम्हाला. त्यातले सगळे लोक मेले आणि एक उडून खाली पडलं. मरण आलं ना महाराज, तुम्हाला जावंच लागतं. टेंभुर्णीला एका मित्राने सुंदर अशी पल्सर घेतली महाराज, 2.5 लाखाची नवीन गाडी आहे. आणि 3 जण मित्र चालले कुरुडवाडीला. रोड खूप चांगला आहे, पण छोटा असल्यामुळे गर्दी खूप आहे. चांगला रोड आहे, 80च्या स्पीडनं चालले. लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं. 80च्या स्पीडनं चालले आणि एका उसाच्या ट्रकला समोरासमोर धडकले. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 3 जण गाडीवर आहे, एक पुढचा मधला आणि मागचा. समोरासमोर उसाच्या ट्रकला धडकल्यानंतर सगळ्यात जास्त कोणाला लागलं पाहिजे, पुढच्याला, मधल्याला का मागच्यालो? तुम्ही कधी धडकले नाही ट्रकला? काय सांगा, विचारलं पाहिजे ना बरोबर. एखाद्या वेळेस धडकून बघा, म्हणजे पुढच्याला जास्त लागतं का मागच्याला का मधल्याला, अनुभव पाहिजेत ना माणसाला. अरे समोरासमोर उसाच्या ट्रकला धडकले, सिंपल लॉजिक आहे. 2 व्हीलरवर जो माणूस आहे, समोरासमोर धडकल्यानंतर सगळ्यात जास्त कोणाला लागलं पाहिजे, कोणाला लागलं पाहिजे? नशीब पहा किती चांगलं असतं. पुढचं उडून पडतं त्याला काही होत नाही, मागचं शेतात पडतं त्याच्या खुपऱ्याला लागतं, मधलं मेल्याशिवाय राहत नाही. इथं तुम्ही काय लावणार? इथं एवढंच लावायचं, ज्याचं आलं त्याला, ज्याचं आलं. 140 कोटी लोकसंख्या आहे आपल्या देशामध्ये, तर त्यातल्या कमीत कमी 50 कोटी लोकांना तर कोरोना झाला असेल हो. 100 कोटी धरा, 50 सुटले असतील. बरं जाऊ द्या, 50 कोटी लोकांना झाला. मग 50 कोटी लोकांना कोरोना झाला म्हणजे सगळेच मेले का हो? फक्त कोरोनानं काय केलं, एक गलती खूप मोठी केली. परत जर कोरोना आला ना महाराज, मी त्याच्यावर 101% केस करणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज का? कोरोनात लोक मेले, पण जे मरायला पाहिजे होते ते नाही मेले, हे खूप मोठं दुःख. 25 कोर असून सुद्धा दवाखान्यात जायची गरज नाही पडली. आणि ज्या बिचाऱ्यानं गावाची सेवा केली त्याला नुसतं खोकला यायचं निमित्त झालं, जसं दवाखान्यात गेलं तसं कापडातच बांधून आणलं. ज्याचं आलं ना महाराज त्याला जावं लागणार आहे. घडी घडी काळ वाट याची अजून किती आहे, एक छोटस प्रमाण अजून घ्या. देह जाणार जाणार, यासी काळो बखाणार,
असावे संसारी. हेही उदाहरण नाथबाबाला कमी वाटलं. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. सोपं उदाहरण आहे. एखादा वारकरी आहे, तो पंढरपूरला चाललाय. कुठं चाललाय? पंढरपूरला चाललाय. तुमच्या केममध्ये त्याचा मुक्काम पडला. त्याने एखाद्या वारकऱ्याच्या घरी जावं. बाबा, पांडुरंगाचा वारकरी पंढरपूरला चाललो, सायंकाळची वेळ आहे, माझी काही व्यवस्था होईल का झोपण्याची? ते म्हणतील काळजी करू नका, आमची सुंदर वस्त्रीमध्ये तुम्ही काय करा, आराम करा. बाबा काय करू जेवण्यासाठी? सुंदर असं जेवण केलं. वस्तीवर तो निवांत झोपला. दिवसभर चालल्यामुळं लगेच झोप लागली. सकाळी 4 वाजता उठला, स्नान केला आणि तो पंढरपूरच्या वाटेला. ज्यानं त्याला झोपण्यासाठी जागा दिली त्या वस्तीकरणे असा विचार केला का हे घर माझ्या मालकीचं आहे, हे माझं आहे? हा, जसं वस्ती कर वस्ती आला ना प्रातकाळी उठुनी, तैसे असावे संसारी. तसं तुम्हाला एक दिवस जाणंही. तुम्ही टेंभुर्णीच्या गाडीत बसले, कुरुडवाडीहून टेंभुर्णीहून सोलापूरला जायचं किंवा पंढरपूरला जायचं. सोलापूरला निघाल्यानंतर रस्त्यात मोहोळ लागलं का नाही? मोहोळ आल्यानंतर गाडी चालली होती कुठं? बसव कल्याणला. कुठं चालली होती? म्हणजे कर्नाटकमध्ये, बरोबर आहे का नाही? सोलापूर आल्यानंतर कंडक्टरने बेल वाजवली. सोलापूरवाले उतरा खाली. याचं तिकीट सोलापूरपर्यंत होतं. हा उतरला. तो म्हणला ओ ओ ओ कंडक्टर, हे जे सरकारी ज्या गाड्या आहेत त्या आमच्याच बापाच्या आहे. कोणाच्या आहे? आमच्याच बापाच्या आहे. हे सगळं सरकारची प्रॉपर्टी, ती आमचीच आहे. कंडक्टरने विनंती केली, ओ ऐका ना, तुमचं तिकीट सोलापूरपर्यंत आहे, तुम्हाला उतरावं लागतं. हा म्हणे कसं जमाल, मी मालक आहे एस टीचा. दोनदा प्रेमानं सांगतो आणि तिसऱ्यांदा कंडक्टर गच्ची धरतो आणि त्याला काय करतो? माझी विनंती तुम्हाला, कंडक्टरनं गच्ची धरायच्या अगोदर माणसाने उतरलं पाहिजेत. महाराज, यम नेण्याच्या अगोदर आपण असं म्हणलं पाहिजे यमाला, ए मरण माझे मरुनी गेले अमर केले, ए देवा तू काय मला घेऊन जाणार आहे? माझं काम संपलं, माझा परमार्थ संपलाय, सगळं संपलं, चाल कधी येणार आहे मला सांग, मी नेण्यासाठी तयार आहे. अरे असं जीवन जगा. शेवटी मरता तो म्हातारे महाराज असे 2-4 वेळेस बाजीवून खाली घेतात तरी यांचा प्राण जात नाही. सगळे पाहुणे रावळे 4-4 वेळेस येऊन भेटून जातात. पाहुणे म्हणतात हे डंगर कधी मरल तर बरं होईल हो. 4 वेळेस येऊन जाऊन झालं, एकदा गेलं तर म्हणजे एकदा याला जाळलं म्हणजे ताण नाही. 4 वेळेस त्याला खाली घेतात, वर टाकतात, खाली घेतात, वर घेतात. अरे लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जगूच नका गड्यानो. जीवन एवढं जगा की आपण गेलं की लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. बस महाराज सांगतात, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. पक्षी अंगणी उतरती, वस्ती कर वस्ती आला. ह्या जर 2 धारणा तुम्ही ठेवल्या तर शरण एका जनार्दन ऐसे असता भय कोण. मग कशाचं भय? तुम्हाला भयच नाहीये. तुम्ही जर तुमच्या अंतःकरणामध्ये सगळ्यात मोठं भय कशाचं आहे? काळाचं आहे. पण तुम्ही जर पक्षाची भूमिका ठेवली, तुम्ही जर वस्ती करायची भूमिका ठेवली तर नाथ बाबा सांगतात, शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी विठो. जय जय बोला बोला तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ऐका ना, वैकुंठवासी आमचे बाळासाहेब भाऊ महादेव सोलापुरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आमच्या शिवकुमार दादाने आणि आमच्या ओमकार भैयाने, दोन्ही नाव भगवंताचेच आहे बरं, भोलेनाथाचेच आहे. शिवकुमार नाव सुद्धा भोलेनाथाचंच आहे आणि ओमकार नाव कोणाचं आहे? भोलेनाथाचं आहे. दोन्ही मुलांनी अगदी सुंदर नियोजन केलंय. मला बसणाऱ्या मंडळीला विनंती करायची गड्यांनो, हे बघा, नाही काही जमलं तरी चालेल, पण प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा केली पाहिजे. अरे पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. एक सांगू, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल त्या दिवशी समजून चालव की तुमच्या जीवनातलं खरं प्रेम गेलं, आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी समजून चालव की माझ्या जीवनातला आधारवर गेला. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. मीडियावाल्यांनी प्रश्न केलाय, सचिनजी काय वाटतंय तुम्हाला?
सचिन सांगतोय आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती, मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे. माझं या भारताने माझी कला, माझं गुण, माझं कौशल्य पाहून मला भारतरत्न पुरस्कार दिला. पण हे बोलत असताना सचिनच्या डोळ्याला धारा लागल्या. पण सचिन सांगतोय आज मला माझ्या भारताने भारतरत्न पुरस्कार दिला, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे ज्या दिवशी बाप जाईल ना त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. मला आमच्या शिवकुमार भैयाला आणि आमच्या ओमकार दादाला सांगायचं, दादा तुमचा बाप ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल, हे सगळं वातावरण, गुणीजन, गायक, वादक, माईक सिस्टीम सगळं वातावरण पाहत असेल तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो तुमच्याही बापाच्या डोळ्याला धारा लागल्या असेल. एवढं गोड नियोजन तुम्ही 2 पोरांनी केलंय महाराज. अरे ज्या देशामध्ये मातृदेव म्हणल्या जातं, ज्या देशामध्ये पितृदेव म्हणल्या जातं, त्या देशामध्ये दररोज एका वृद्धाश्रमाचा जन्म होतोय. म्हणजे कुठंतरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजेत. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. मला खूप आनंद वाटतोय. बराचसा तरुण वर्ग कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सोलापूर जिल्हा आहे ना तुमचा, तालुका कोणता आहे? करमाळा तालुका आहे, सोलापूर जिल्हा आहे. कमीत कमी 70 ते 75% ऊसाचं उत्पन्न घेणारे तुम्ही मंडळी आहेत. तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो आपण शेती खूप चांगल्या प्रकारे करतोय, पाणीही खूप आहे, फक्त शेतीमध्ये थोडं डेव्हलप व्हायला शिका. मी सांगली जिल्ह्यामध्ये राजेवाडी म्हणून एक गाव आहे, आटपाडी तालुका, तिथं माझे एक मित्र आहे, त्यांचं नाव आहे सुभाष सातपुते. आत्ता काही दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे गेला असताना कधीतरी तुम्ही एखाद्या वेळेस जा, सोलापूरमध्येच एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे इटकी. एकदम माळ रानावर त्या व्यक्तीने 40 एकर AI पद्धतीनं ऊस लावलाय. किती एकर? 40 एकर. ज्यावेळेस तो माळ खोदत होते तर सगळं गाव त्यांच्याकडे पाहून हसत होते. हा पोरगा का वेडा झालाय का काय झाला काही कळत नाही, माळ खणतोय आणि माळामध्ये ऊस लावायचे स्वप्न पाहतोय. मला तरी असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा दुष्काळी तालुका जर कोणता असेल तर आटपाडी महाराज. आणि खरं सांगू, एका गरीब कुटुंबामधून जन्माला आलेला तो सुभाष नावाचा, सातपुते नावाचा मुलगा, मला सांगायला स्वाभिमान वाटतो. माझा खूप चांगले मित्र आहे ते. पण एका गरीब कुटुंबामध्ये संघर्ष करून जन्माला आलेला पोरगा, कधीच तो आपल्या गरिबीसाठी लाजला नाही. एक शेतकऱ्याचा मुलगा, अरे पैसा असल्यानंतर तर शेतकरी सगळेच करतील, पण पैसा नसताना सुद्धा 40 एकरमध्ये या पद्धतीनं ऊस लावलाय. आणि तुम्हाला सांगू का महाराज, आनंदाची गोष्ट सांगतोय, एका एकराला कमीत कमी 100 टन ऊस होईल असं त्याचं टार्गेट आहे महाराज. किती आहे? 100 टन. माझी विनंती गड्यांनो, कधीतरी आपणही असं थोडंफार AI पद्धतीनं याचे फोटो त्याच्यासोबत जोडण्यापेक्षा AI पद्धतीनं लोक ऊस कसं लावतात याचाही तुम्ही आपण अभ्यास केला पाहिजे. AI पद्धतीनं लोक डाळिंब कसं लावतात याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. थोडा वेळ आहे तर 2-3 दिवस बारामतीला खूप मोठं कृषी प्रदर्शन चालू आहे, तिथं जा ना. शेतकरी एवढा, अरे हा देश कृषी प्रधान आहे. कोणता प्रधान आहे? हा देश पुढारी प्रधान नाहीये, कृषी प्रधान आहे. उद्योगपती प्रधान नाहीये, कृषी प्रधान आहे. मग जगात कोरोनाच्या काळामध्ये बिल्डर थांबले होते, हॉटेल थांबले होते, व्यावसायिक थांबले होते, सगळं जग थांबलं होतं. फिल्म सिटी थांबली, कीर्तनं थांबले, भागवत थांबले, मंदिरं बंद झाले. पण कोरोनाच्या काळामध्ये माझा शेतकरी थांबला नव्हता, कारण या विश्वाचा पोशिंदा शेतकरी आहे. मग माझी विनंती आहे, माझा मित्र आहे सुभाष भाऊ सातपुते, माझी विनंती आहे, खूप गरीबातलं कुटुंब आहे हो. अगदी 12वी झाली, BCom करण्यासाठी पुण्याला आले, मुंबईमध्ये जाऊन आज कमीत कमी त्यांचा वटवृक्ष एवढा मोठा बिझनेसमॅन व्यक्ती आहे की महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले लोक त्यांना ओळखतात. देशातले VIP चांगले चांगले IAS मुलं त्यांच्या संपर्कात आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, आपण थोडं टेक्नॉलॉजी पद्धतीनं जर शेती केली, AI पद्धतीनं जर शेती केली तर निश्चित आज जे तुम्ही 50 टन ऊस घेता तर तो तुम्हाला एका एकराला किती होईल? 100 टन होईल. याच्याही पुढं सांगू, त्यांचं पुढचं टार्गेट असं आहे की पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी एका एकराला कमीत कमी 200 टन ऊस झाला पाहिजेत. किती? मला विनंती आहे, कधीतरी असंही मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही अशा माणसाकडे जा. अरे तिरुपतीला जाण्यापेक्षा, उज्जैनला जाण्यापेक्षा, इकडं तिकडं गोव्याला फिरण्यापेक्षा अशा एखाद्या चांगल्या कर्तबगार मुलापाशी जा. आणि एवढं सुंदर आहे, मी खरं सांगू का, मी अनेक लोक पाहिले, पण एवढा मोठा कोट्याधीश असणारा माणूस अजून त्यानं आपली माती सोडली नाही. अजून तो आपल्या मातीतच आहे. गावात जर गेलं तर कोणी म्हणणार नाही की हा कोट्याधीश माणूस आहे. पण मी स्वतः आमच्या मित्राचं सगळं वैभव पाहिलं, पण एवढं वैभव असून सुद्धा
आटपाडी तालुक्यामध्ये राजेवाडी एकदम छोट्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा, पण आज इटकी या गावामध्ये माळ रानाच्या शेतामध्ये 40 एकर ऊस या पद्धतीने लावला. त्यांनी ऊस लावल्यापासून 4 लाख रुपये एकरानं जी जमीन भेटत होती ती आता 20 लाख रुपयानं झाली. किती? 20 लाख रुपयानं. कधीतरी आमच्या मित्राला भेटा, निश्चित ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. तरुणांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन नका करू, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. वैकुंठवासी बाळासाहेब महादेव सोलापुरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आमच्या शिवकुमार भैयाने, आमच्या ओमकार भैयाने अगदी सुंदर नियोजन केलं. त्यामध्ये आज आवर्जून उपस्थित असणारे अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या आवाजाने मोहित झालेला आहे, माझे परम मित्र आमचे उद्धव दादा आहेत आणि आमचे नारायण गुरुजी आहेत. या दोघांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. माझे परम मित्र पखवाजामध्ये जे काही टॉप 10 पखवाजा आहे त्याच्यामध्ये माझ्या मित्राचं नाव घेतलं जातं, आमचे चंदू महाराज. दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. तुमच्या एका कीर्तनासाठी हा बाबा नागपूरहून आलाय. बरं, कुठून आलाय? नागपूरहून तुमच्या कीर्तनासाठी आलाय. मी पण खूप दुरून आलोय, बरोबर आहे का नाही? आमचे गुरुजी खूप दुरून आले. आमचे उद्धव महाराज हिंगोलीला होते, हिंगोलीहून प्रवास करून आमच्या बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित राहिले. ज्यांनी सुंदर अशी माईक सिस्टीम लावली असे असणारे आमचे अमोल दादा, दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आमचे सोमनाथ महाराज हिवाळे, दादांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. माझ्या समवेत आलेले आमचे शंकर शास्त्री आहेत. आपले स्वामीजींचं काय नाव आहे? जैनगिरी बाबा. बाबाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. परिसरातील सगळेच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज